हाय स्टुडंट, ह्याच्या आधी बघा आपण टाईप नंबर 5 बघितलाय. क्वेश्चन होता फाइंड द मेजर ऑफ ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. या टाईपचे एक्झाम्पल्स बघितलेत आपण. नेक्स्ट टाईप आहे टाईप नंबर 6 आणि क्वेश्चन आहे फाइंड के. केची व्हॅल्यू काढायची. प्रत्येक एक्झाम्पल्समध्ये के फाइंड आउट करायचं आहे, पण दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये कंडिशन वेगळी राहणार. आता हे पहिलं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल काय बघा, इफ द सम ऑफ द स्लोप्स of the lines equation 2x² plus kx into y minus 9y² is equal to 0 is 5 times their product. 2 times ऑक्टोबर 2006 विचारलेला क्वेश्चन आहे. काय सांगितलंय, के ची व्हॅल्यू काढायची आणि दिलेलं हे जॉईंट इक्वेशन किंवा होमोजेनस इक्वेशन आणि कंडिशन सांगितली आहे द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स इज 5 टाइम्स देअर प्रोडक्ट. म्हणजे या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला हे दिलेलं इक्वेशन कुठल्या टाईपचं आहे, जॉईंट आहे, कंबाईन आहे आणि होमोजिनियस पण आहे. सम ऑफ द स्लोप लागणार आहे आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप. सम ऑफ द स्लोपचा फॉर्म्युला m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h डिवाइड बाय बी आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल टू a डिवाइड बाय बी. ठीक आहे, मग आता त्याच्यावरून जे काही गिवन दिले ते लिहूयात. सोल्युशन द कंबाईन इक्वेशन किंवा त्याला काय म्हणणार तुम्ही, जॉईंट इज दिलेलं इक्वेशन आहे 2x² प्लस kx इंटू y मायनस 9y² इज इक्वल टू 0. कंपेरिंग विथ होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री ax² प्लस 2hx इंटू y प्लस by² इज इक्वल टू 0. त्याच्यावरून दॅट इज a इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल एक्सचा कोएफिशियंट 2, 2h इज इक्वल टू व्हॅल्यू x इंटू वायचा कोएफिशियंट k. नंतर h काय मिळेल k डिवाइड बाय 2, b इज इक्वल टू वायचा कोएफिशियंट -9 व्हॅल्यू आल्यात. मग त्याच्यानंतर हे जॉईंट इक्वेशन आहे किंवा कंबाईन इक्वेशन आहे किंवा त्याला म्हणू शकतो तुम्ही होमोजेनस इक्वेशन आहे सेकंड डिग्री. मग ते लाईन रिप्रेझेंट करते पेअर ऑफ लाईन. म्हणजे ह्या दोन लाईनचे स्लोप असतील m1 आणि m2. सम ऑफ द स्लोप सांगितल्यामुळे त्याच्यावरून ते लिहूया. मग लेट m1 अँड m2 आर द स्लोप्स ऑफ द गिवन लाईन. सम ऑफ द स्लोपचा फॉर्म्युला m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h डिवाइड बाय b. प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल टू a डिवाइड बाय b. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. -2h ची व्हॅल्यू आहे k, पण हे मायनस ॲज इट इज राहील. मायनस k डिवाइड बाय b ची व्हॅल्यू -9. हे मायनस मायनस गेट कॅन्सल. त्याच्यावर व्हॅल्यू मिळेल k डिवाइड बाय 9 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 2 डिवाइड बाय b ची व्हॅल्यू -9. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 म्हणूया. कंडिशन सांगितली आता इफ द सम ऑफ द स्लोप ऑफ द इज 5 टाइम्स देअर प्रोडक्ट. त्याच्यावरून लिहूया. मग जे दिले तेच एक्झाम्पल्स त्याच्यावरून लिहायचं आहे. द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स इज 5 टाइम्स देअर. एक्झाम्पल्सवरूनच मी लिहिलं आहे. जर एक्झाममध्ये लिहिताना टाईम जर कमी आहे, एक्झाम्पल सोडवताना पुढचे एक्झाम्पल सोडवायचे आहेत किंवा ओवरमधलं सोडवत असाल, जर तुम्हाला शॉर्टमध्ये लिहायचं असेल तर हे लिहायला जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही म्हणू शकता गिवन कंडिशन. शॉर्टमध्ये काय म्हणू शकता, गिवन कंडिशन. मला त्याच्यावर गिवन कंडिशन काय सांगितलं, सम ऑफ द स्लोप्स इज 5 टाइम्स देअर प्रोडक्ट. म्हणजे सम ऑफ द स्लोप m1 प्लस m2 इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ त्याचा गुन्हा करेल m1 इंटू m2. आता व्हॅल्यू पुटअप करा. सम ऑफ द स्लोप k डिवाइड बाय 9 इज इक्वल टू 5 ॲज इट इज इंटू m1 इंटू m2 ची व्हॅल्यू 2 डिवाइड बाय -9. हे कशावर आलं, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आणि 2 वरून आले हे. ठीक आहे, मग आता आपल्याला काढायची व्हॅल्यू फाइंड द क्वेश्चन होता के. के ची व्हॅल्यू काढायची. त्या साईड एक के या साईडला ठेवूया.
हे ॲज इट इज व्हॅल्यू राहील 5 × 2 / -9. हे डिवाइडचं आहे 9, इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशनला प्लस मायनस 9 गेट कॅन्सल. तर हे डिवाइड मायनस आहे, वरती गेल्यावर मायनस राहील. इक्वल टू व्हॅल्यू मिळेल -9. k इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल 5 × -2. Therefore k इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल -10. तोच क्वेश्चन विचारलेला फाइंड द व्हॅल्यू k. सेकंड एक्झाम्पल बघा. इफ द सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाइन्स गिवन बाय लाइन्स इक्वेशन दिले x² + kx × y - 3y² इज इक्वल टू 0. सांगितले पुढं ट्वाइस द प्रॉडक्ट ऑफ द 2 टाइम्स प्रॉडक्ट दिलं त्याचा. पहिल्याच एक्झाम्पल सारखं दिलेलं गिवन इक्वेशन लिहायचं, म्हणजे दिलेलं इक्वेशन जॉईंट इक्वेशन असेल, कंबाईन असेल किंवा होमोजिनियस, हे एकत्रित इक्वेशन आहे, म्हणजे हे होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. कंबाईन जॉईंट तर आहेच. त्याच्यावरून कंपॅरिझन करायचं होमोजिनियस इक्वेशन बरोबर A2H बीच्या व्हॅल्यू काढणार, नंतर सम ऑफ द स्लोपचा फॉर्म्युला त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करणार आणि प्रोडक्ट ऑफ स्लोपचा फॉर्म्युला त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करणार. आणि दिलेल्या कंडिशनवरून मग काय कंडिशन येईल, सम ऑफ द स्लोप इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द स्लोप 2 टाइम्स प्रोडक्ट, म्हणजे 2 × m1 × m2 कंडिशन असेल. ठीक आहे, आपण सॉल्व्ह करूया. मग त्याच्यावरून 2 टाइम्स हा क्वेश्चन विचारलाय बघा. ठीक आहे, सॉल्व्ह करूया. दिलेलं गिवन जॉईंट इक्वेशन is x² + kx × y - 3y² is equal to 0. Comparing with homogeneous equation of second degree ax² + 2hx × y + by² is equal to 0. Comparison करा. That is a is equal to x चा कोएफिशियंट म्हणजे मिळेल काय नाही म्हणजे 1, 2h x × y चा कोएफिशियंट k, b इज इक्वल टू म्हणजे y चा कोएफिशियंट -3. या सगळ्या कंपॅरिझन केल्यात. त्याच्यावरून स्लोपच्या फॉर्ममध्ये लिहूयात. मग लेट m2 आर द स्लोप्स ऑफ द लाइन्स. फॉर्म्युला लिहूयात. m1 + m2 इज इक्वल टू -2h / b आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 × m2 / b. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूयात. हे मायनस ॲज इट इज राहील. 2h व्हॅल्यू -k, b ची व्हॅल्यू -3, मायनस मायनस गेट कॅन्सल. त्याच्यावर व्हॅल्यू मिळेल k / 3. a ची व्हॅल्यू 1 / b ची व्हॅल्यू -3. हीच व्हॅल्यू कशी लिहिता येईल आपल्याला -1 / 3. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. जे काही एक्झाम्पलमध्ये दिले तीच कंडिशन ॲज इट इज इथं लिहायची. जर वेळ नसेल तर काय म्हणणार गिवन कंडिशन. आता वेळ आपल्याला त्याच्यावरून लिहूया. मग इथं देअरफॉर द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाइन्स twice the product of the slope. तेच जे सांगितले तेच लिहिलेले आहेत. द सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाइन्स ट्वाइस द प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स. मग त्याच्यावरून लिहियात m1 + m2 आणि ट्वाइस काय सांगितले प्रोडक्ट 2 टाइम्स m1 × m2. m1 + m2 ची काय व्हॅल्यू आली बघा k / 3 is equal to 2 as it is into m1 × m2 ची व्हॅल्यू -1 / 3. k ची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे k ह्या साईडला ठेवा. k is equal to 2 × -1 / 3. तर डिवाइडला 3 तर मल्टिप्लिकेशनला 3 गेट कॅन्सल. 2 × -1 देअरफॉर k is equal to व्हॅल्यू मिळेल -2. तोच क्वेश्चन होता फाइंड द k ची व्हॅल्यू काढण्याचा. सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल बघा काय सांगितलंय. इफ द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाइन्स गिवन बाय लाइन्स इक्वेशन दिले 3x² + kx × y - y² इज इक्वल टू 0 इज 0. बघा हे
काय द सम ऑफ द स्लोप सांगितलं लाईनचं इक्वेशन इज इक्वल टू 0 इज 0 सांगितलंय म्हणजे सम ऑफ द स्लोप सांगितलंय तुम्हाला आणि इज 0 म्हणजे इथं काय असणार आहे पुढं सम आणि काय असतो आताचे एक्झाम्पल्स पहिले ट्वाइस देअर प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट इथं 0 म्हणजे प्रोडक्टची व्हॅल्यू काय असणार आहे 0 होमोजेनस इक्वेशन आहे कंपॅरिझन करा तेच आणि सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोपची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुटअप करायची त्याच्यावरून सॉल्व्ह करूया द गिवन इक्वेशन इज 3x² plus kx into y minus y² is equal to 0. Comparing with homogeneous equation ax² plus 2hx into y plus by² is equal to 0. मग त्याच्यावरून आपण लिहिणार let m1 and m2 are the slopes of the given lines. त्याच्यावर m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h डिवाइड बाय बी त्याची व्हॅल्यू पुटअप करा हे मायनस राहील मायनस a इज इक्वल टू व्हॅल्यू आली 3 2h इज इक्वल टू व्हॅल्यू आली k b इज इक्वल टू व्हॅल्यू -1 ए एक्झाम्पल्सवरून लिहिलं 2h मायनस व्हॅल्यू ॲज इट इज राहील 2h ची व्हॅल्यू आहे k डिवाइड बाय b ची व्हॅल्यू -1 मायनस मायनस गेट कॅन्सल k इक्वेशन फर्स्ट सेकंड प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 इंटू m2 फॉर्म्युला a डिवाइड बाय b इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 3 डिवाइड बाय b ची व्हॅल्यू -1 3 डिवाइड बाय -1 तेच कसं लिहिता येईल आपल्याला इज इक्वल टू -3 इक्वेशन सेकंड दिलेले द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स इज 0 किंवा वी हॅव द गिवन सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स इज 0 नसेल तर गिवन कंडिशन इज त्याच्यावर मग m1 प्लस m2 इज इक्वल टू 0 मग आता तेच m1 प्लस m2 ची व्हॅल्यू आहे k प्रोडक्टचे 0 त्याच्यावर के ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 0 ठीक आहे त्याच मेथडने बघा पुढचं एक्झाम्पल इफ द सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाईन्स गिवन बाय लाईन्स इक्वेशन दिले 2x² प्लस kx इंटू y मायनस 3y² इज इक्वल टू 0 इज इक्वल टू द देअर प्रोडक्ट इज इक्वल टू द देअर प्रोडक्ट म्हणजे काय सांगितलं हो द सम ऑफ द स्लोप सांगितलं आणि दिलेला जो काय प्रोडक्ट आहे ते कसं सांगितलं इक्वल टू म्हणजे कंडिशन काय येणार आहे m1 प्लस m2 इज इक्वल टू m1 इंटू m2 हे मिळेल आपल्याला मग त्याच्यावरून लिहूयात दिलेलं गिवन इक्वेशन द गिवन इक्वेशन इज प्लस kx इंटू y मायनस 3 इक्वल टू 0 कंपेअरिंग विथ homogeneous equation ax² plus 2hx into y plus by² is equal to 0 त्याच्यावर a is equal to व्हॅल्यू मिळेल x चा कोएफिशियंट 2 2h is equal to x into y चा कोएफिशियंट k b is equal to -3 चला मग आता त्याच्यावर स्लोपच्या फॉर्ममध्ये दिल्या लेट m1 आणि m2 काय असणार आहेत आर द स्लोप्स ऑफ द लाईन्स त्याच्यानंतर स्लोपच्या फॉर्ममध्ये लिहिलं त्याच्यावरून सम ऑफ द स्लोपचा फॉर्म्युला m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h डिवाइड बाय b आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल टू a डिवाइड बाय b मग आता सम ऑफ द स्लोपचा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया मायनस 2h ची व्हॅल्यू मिळाली k b ची व्हॅल्यू हे मायनस तर राहणार आहे 2h ची व्हॅल्यू k मायनस k डिवाइड बाय b ची व्हॅल्यू -3 हे मायनस मायनस गेट कॅन्सल k डिवाइड बाय 3 इज इक्वल टू त्याच्यावर इक्वेशन फर्स्ट सेकंड प्रोडक्ट ऑफ स्लोप a डिवाइड बाय b a ची व्हॅल्यू मिळाली 2 b ची व्हॅल्यू मिळाली -3 हेच कसं लिहिता येईल आपल्याला -2 डिवाइड बाय 3 इक्वेशन 2 तेच आता इथं लिहिलं बघा मी शॉर्टमध्ये अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन नसेल तर तुम्हाला काय लिहावं लागेल द सम ऑफ द स्लोप इज इक्वल टू द देअर प्रोडक्ट मग त्याच्यावरून काय मिळेल कंडिशन m1 प्लस m2 इज इक्वल टू m1 इंटू m2 हे काय इथं कंडिशन इज इक्वल टू सांगितल्या दोन सम आणि प्रोडक्ट स्लोपच्या रिलेशनमध्ये m1 प्लस m2 ची व्हॅल्यू मिळाली k डिवाइड बाय 3 ती पुटअप केली नंतर प्रोडक्ट ऑफ स्लोप -2 डिवाइड बाय 3 के ची व्हॅल्यू काढायची त्यामुळे काय कॅल्क्युलेशन के ॲज इट इज राहील नंतर हे -2 डिवाइड बाय 3 डिवाइडला टर्म इकडे बाय 3 गेट कॅन्सल त्याच्यावरून के इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली -2 तेच काढायचं होतं आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ के ह्या टाईपचे एक्झाम्पल झाले आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात वेगळे एक्झाम्पल्स असतील जरा ठीक आहे थांबूयात थँक्यू